नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कृष्णाला खूप वाईट वाटत असतं. कृष्णाला कळतच नसतं की काय करू, कसा मार्ग काढू. हा प्रश्न कृष्णाच्या समोर पडलेला असतो. कृष्णा मात्र विचार करत असते की दुष्यंत सरकार तर चाललेले आहेत, मी काय करणार आहे, कसा मार्ग काढणार आहे, असं म्हणत कृष्णा विचार करत असते. त्याच वेळी कृष्णा म्हणते की जे झालंय ते झालंय, पण ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढत पुढे जायचं आहे. दुष्यंत सरकार तर जाणार आहेत, ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. कारण कृष्णा म्हणालेली असते मी येईल, मी शहरात राहील तुमच्या बरोबर, मी करेल ऍडजस्ट. तेव्हा दुष्यंत मात्र तिला म्हणालेला असतो की तू शहरात येऊ शकत नाही, तू शहरात राहू शकत नाही, तिथल्या मुली अशा असतात, तिथल्या मुली तशा असतात. हे सगळं कृष्णाला आठवत असतं आणि कृष्णाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कृष्णा म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण आयुष्यात कधीच तिला सुख मिळालेलं नसतं. पण तिला हेही आठवतं की आढळरावांनी तिला सांगितलेलं असतं की कृष्णा हार मानू नकोस, तूही खंबीर राहा. कारण दुष्यंत कसं आहे माहितीये का, कितीही कटनक असला तरी मनाने हळवाय. पण एक गोष्ट आहे, त्यांना जर एखादी गोष्ट करायची ठरवली ना, तो ऐकत नाही. त्यामुळं मी तुला काय सांगतोय लक्षात येतंय ना तुझ्या, असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ते तिला आठवत असतं. तेव्हा मात्र तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिनं आजपर्यंत कुठल्या संकटांशी सामना केलेला आहे. तर इकडे बाळजाबाई मात्र खूपच खुश असतात. बाळजाबाईंचं एकच सुरू आहे की काहीही झालं तरीही बाळजाबाई म्हणत असतात की नाही, मला या सगळ्यातून मार्ग काढत पुढे जायचं आहे. कारण बाळजाबाईंच्या डोक्यात एकच सुरू आहे की एकदा का ह्या कृष्णीची वाट लावायची, दुष्यंत गेला की या कृष्णीचं बघून घ्यायचं, एवढंच बाळजाबाईंच्या डोक्यात सुरू असतं. कृष्णा मात्र विचार करत असते. कृष्णा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या संकटातून मार्ग काढत आपण पुढे जायचंय, हे कृष्णाने ठरवलेलं असतं. आणि बाळजाबाईंनी मात्र कृष्णाच्या आयुष्यात संकटावर संकट आणायचा हा निर्णय घेतलेला असतो. म्हणून त्यांनी त्या गुंडांना फोन केलेला असतो, म्हणजे जो भोंदू बाबा होता, ज्याचा पर्दाफाश कृष्णाने आणि त्याचबरोबर दुष्यंतने केलेला होता, त्याला फोन केलेला असतो. तेव्हा मात्र गणपत तिथे येतो. गणपत म्हणतो की अहो बाळजाबाई, एवढी घाई नको. तेव्हा ती म्हणत असते की नाही, ही घाई तर अशीच करायची आहे, नाहीतर खूप मोठी गोष्ट घडू शकते, हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, असं बोलणं तिचं चाललेलं असतं. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही आणि लवकरात लवकर या सगळ्याचा सामना करत आपल्याला पुढे जायचं आहे. कारण सगळ्यांना असं वाटणार की कृष्णाने बाळजाबाईंचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, पण ती माणसं मात्र आहेत, ती आपणच आणायची आहेत. आणि या कृष्णाला काठी तिच्या डोक्यात बसलीच पाहिजे, कारण तिनं सगळ्यांच्या समोर आमच्यावर हात उघडलेला होता. हे सगळं बाळजाबाईंचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे बाळजाबाई म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही त्या कृष्णेला जन्माची अद्दल घडवणार आहे, एवढंच बाळजाबाईंच्या डोक्यात सुरू आहे. आणि इकडे गणपत म्हणत असतो एवढी घाई नको, पण बाळजाबाई मात्र ऐकायला तयार नसतात. त्या म्हणत असतात की एवढी घाई करावीच लागणार आहे, अन्यथा खूप मोठं संकट येऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या कृष्णेला रोज थोडं थोडं मारायचं, वार तर आपणच करायचे, पण दाखवायचं मात्र असं आहे की तिच्यावर होणारा वार जो आहे तो तिने आमच्यासाठी झेललेला आहे, असं गावकऱ्यांच्या समोर असणार आहे. इकडे कृष्णा मात्र बॅग भरत असते. दुष्यंतला जे काही सगळं द्यायचं आहे त्याची तयारी कृष्णा करत असते. कारण बाळजाबाईंनी सगळ्यांना सांगून दुष्यंतच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी बनवून घेतलेल्या असतात आणि दुष्यंतसाठी हे सगळं त्यांनी केलेलं असतं. परंतु कृष्णा भरत असते सामान, तेवढ्यातच तिला आवाज येतो की गाडी चाललेली आहे. कृष्णा म्हणते की धावत गेलं पाहिजे. इकडे दुष्यंत निघालेला असतो आणि बाळजाबाई मात्र दुष्यंतला म्हणत असतात, पण एवढं खरंच गरजेचं आहे का रे, आजच फोन आला आणि तू आजच निघाला आहेस, असं बाळजाबाई त्याला म्हणत असतात. दुष्यंत म्हणत असतो की हो, आजच त्यांनी जॉईन व्हायला सांगितलंय ना, त्यामुळे मला आजच जावं लागणार आहे, असं दुष्यंतने बाळजाबाईंना सांगितलेलं असतं. दुष्यंत मात्र ऐकायलाच तयार नाही. ही गोष्ट बाळजाबाईंच्या सुद्धा लक्षात येते आणि मग बाळजाबाई म्हणतात की चालेल, ठीक आहे. आणि मग दुष्यंता, तुला जावं लागणार आहे तर आम्ही अडवत नाही. आणि नेमकं त्याच वेळी घडतं असं की आढळराव तिथे येतात आणि दुष्यंतकडे पाहत असतात. दुष्यंतला ते म्हणालेले असतात, कसं आहे माहितीये का, तू सुद्धा तुझ्या बायकोला अर्ध्या रस्त्यातच सोडून चाललेला आहे. आम्हाला वाटलं होतं की तू आमच्यासारखा नसशील, पण तू तर आमचंच रक्त आहे ना शेवटी, त्यामुळं तूही असाच वागणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं. आणि त्या गोष्टी मात्र इकडे दुष्यंतला आठवत असतात
आणि ते फक्त एक नजर देऊन त्याच्याकडे पाहत असतात. खरं तर त्यांचाही खूप मोठा इतिहास आहे. या बाळजाबाईने काहीतरी नक्कीच गोंधळ घातलेला असतो आणि ती गोष्ट मात्र त्यांचा मुलगा हा त्यांच्यापासून दूर जातोय त्यामुळं निदान आपण त्याला पाहू तरी शकतो या गोष्टीसाठी आता ते माघार घेत असतात. बाळजाबाईंचं सत्य जर जगासमोर आणलं तर हे जग बाळजाबाईंच्या तोंडावर थुंकेल अशी धमकी सुद्धा त्यांनी बाळजाबाईला दिलेली असते. इकडे आता लगेचच बोलायला सुरुवात करते ती मैनावती. म्हणते, काळजी करू नकोस, आम्ही घेईल कृष्णेची काळजी चांगलीच, असं ती बोलते. त्या वाक्यांमध्ये खरंच असं दिसत असतं की ते बोलणं जे आहे ते चुकीच्या पद्धतीने आहे. कारण यांना कृष्णाची काळजी घ्यायचीच नाहीये, मुळात कृष्णाची वाट लावायची आहे अशाच पद्धतीने ती बोललेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कृष्ण आतमध्ये बॅग भरत असते आणि दुष्यंत मात्र निघालेला असतो. त्याला पडलेलंही नाहीये की आपण कृष्णाचा निरोप घेतलेला नाहीये, कृष्णाला काही बोललेलो नाहीये, तसंच निघालो या गोष्टीची त्याला जाणीव सुद्धा नाही. इकडे आढळराव मात्र शांतपणे दुष्यंतकडे पाहत असतात. त्यांच्या नजरेतून ते एकच गोष्ट सांगत असतात ते म्हणजे की काहीही झालं तरी ही एक महत्वाची गोष्ट आहे की दुष्यंतला त्याच्या बायकोपासून तोडणाऱ्या त्याच्या आईला मात्र कळलं पाहिजे की तिची काय चूक आहे आणि दुष्यंत आणि कृष्ण हे दोघंही एकत्र आले पाहिजेत, एवढंच त्यांच्या मनात सुरू असतं. इकडे बाळजाबाई मात्र दुष्यंतला म्हणत असतात की दुष्यंतराव, हे बघा, आम्ही तुम्हाला काय सांगतोय लक्षात येतंय ना तुमच्या, असं म्हणत बोलणं सुरूच असतं. इकडे मात्र हे सगळेजण हसत असतात. मैनावतीला मात्र खूप आनंद झालेला असतो की चला, एकदाचा दुष्यंत जातोय आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. त्या कृष्णेची कशी वाट लावायची ते आपण बघूया. कारण कृष्णा वाटते तेवढी साधी नाहीये हे त्यांनाही माहितीये. कारण कृष्णा कुणाशीही कशीही नडू शकते. कारण अख्ख्या गावात बाळजाबाईंना नडणारी फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे कृष्णा. हे सगळं घडत असतं आणि कृष्णा बाहेर येते. बाळजाबाई म्हणतात, का ग गेला की दुष्यंता, बघ आता काय करायचं या पोराचं, तुझा निरोप सुद्धा घेतला नाहीये आणि तसाच गेला निघून, असं बाळजाबाई म्हणत असतात. तेव्हा मात्र आढळराव म्हणतात की एखादं संकट येत असेल तर आपल्याला वादळ बनून जावं लागणार आहे, मग तुला वादळ बनावं लागणार आहे, असं आढळरावांनी तिला सांगितलेलं असतं. आणि बरोबर कृष्णाला जे काही समजायचं असतं ते समजलेलं असतं. कारण वादळ बनून कसं जायचंय हे कृष्णाने ठरवायचं असतं. त्यासोबतच आता कृष्णाला ते दाखवतात नजरेने तिथं असलेली गाडी आणि तिला म्हणतात की जा बिंदास्त, लढ वादळाबरोबर, असं म्हणत त्यांनी तिला सल्ला दिलेला असतो. म्हणजेच कृष्णाने ती जी गाडी आहे त्या गाडीवर बसून जावं असा आढळरावांचा सल्ला असतो आणि कृष्णाला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे दुष्यंत निघालेला असतो, पण त्याच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात. त्याच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की काय करू, मी कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न केलेला होता पण काहीच नाहीये, मी तिला माझी बायको म्हणून स्वीकार करू शकत नाहीये, मी काय करणार आहे, हा प्रश्न दुष्यंतच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि दुष्यंतला आठवत असतो. आणि त्याचबरोबर त्याने स्वतः येऊन कृष्णाला सांगितलेलं असतं की मी तुझी जबाबदारी घेत आहे. कृष्णा म्हणालेले असते की तुम्हाला जमणार आहे का, कारण मला नाही वाटत की आपलं जुळू शकेल, आपण दोघंही वेगवेगळे आहोत. इकडे बाळजाबाईंच्या डोक्यात चक्र सुरू असतात. आता चला, आता लगेच फोन करायचा आणि मग हे सगळं प्लॅनिंग त्यांचं ठरलेलं असतं. बाळजाबाई मात्र खुश असतात. त्या कृष्णेची धुलाई करायची आणि वाट लावायची, कारण ती बाळजाबाईंची सून आहे म्हणून मिरवते, तर तिला कळलं पाहिजे की बाळजाबाईंची सून होणं तेवढं सोपं काम नाही, असं बोलणं सुरू असतं. गणपत मात्र म्हणत असतो की वहिनी, जास्त घाई नाही ना होणार, असं गणपत बोलत असतो. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणतात की नाही होणार जास्त घाई, असं बाळजाबाई सांगत असतात. त्याचबरोबर बाळजाबाईंच्या डोक्यातले हे जे काही विचार असतात ते काही केल्या थांबत नसतात. त्यांना कृष्णेला मारायचं आहे आणि त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. पण आता प्रॉब्लेम एक असतो, तो म्हणजे आढळराव घरी आहेत. मग आढळरावांना घरातून बाहेर पाठवलं पाहिजे, त्यासाठी त्यांचं हे प्लॅनिंग ठरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ते सगळेजण विचार करत असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की कृष्णा नेमकी मधल्या रस्त्याने जाऊन गाडी आडवी लावते, ती म्हणजे दुष्यंतच्या गाडीच्या समोर. दुष्यंत म्हणतो, तुला कळतंय का ग, तू माझ्या आयुष्यातला स्पीड ब्रेकर आहेस, का आलीस तू, तुला कळत नाहीये का. तू कृष्णाला काहीच नाही बोलू देत. कृष्णाला म्हणतो की मी काय म्हणतोय ना तुझ्या लक्षातच येत नाहीये. कृष्णा गाडीच्या जवळ असलेली पिशवी काढते आणि त्याला देते आणि म्हणते की हे तुमच्या आईनं एवढं कष्टाने सगळ्यांना बनवायला लावलेलं होतं, तुम्ही ते न घेता चाललेला होता, निदान तुमची आई तुमच्या सोबत असल्याचं थोड्या दिवसांसाठी तरी वाटेल म्हणून हे तुम्हाला द्यायला आली.
बाकी काही नाहीये असं म्हणत ती ते देते आणि म्हणते की आम्ही अडाणी असलो तरीही एकदा सांगितलेली गोष्ट आम्ही पाळतो, आमच्या चांगलीच लक्षात राहते. म्हणजे हा टोमणा सुद्धा कृष्णाने चांगलाच लगावलेला असतो. कारण दुष्यंत म्हणालेला असतो की मी तुला घेऊन जाणार नाही आणि तू तिथं ऍडजस्ट होऊ शकत नाही, म्हणूनच हे सगळं घडलेलं असतं. आता मात्र दुष्यंत आणि कृष्णा दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात विचार सुरू झालेले असतात आणि त्याचबरोबर कृष्णा सुद्धा दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंत तिच्याकडे पाहत असतो, पण आता कृष्णा खंबीर आणि ठामपणे उभी असते. तिने ठणकावून सांगितलेलं असतं की गरज नाहीये, आम्ही अडाणी असलो तरीही आमच्या डोक्यात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्याच राहतात, असं तिने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर खूपच जबरदस्त अशा घडलेल्या असतात. कृष्णा हेल्मेट घालते आणि पुन्हा निघायला लागते. काहीही झालं तरीही आता कृष्णाने ठरवलेलं असतं की आता माघार नाहीये, कारण आपण एकदा शबूत दिलाय ना तर तो पाळला पाहिजे, एवढंच कृष्णाच्या डोक्यात सुरू असतं. त्यानंतर इकडे कृष्णा जात असते, पण पाठमोर असलेला दुष्यंत कृष्णाकडे पाहत असतो. दुष्यंतकडे कृष्णा मात्र माघारी फिरूनही पाहत नाही आणि ती तशीच पुढं चालत राहते. तेव्हा मात्र कृष्णाने त्याच्या हातात दिलेली जी पिशवी आहे ती पिशवी त्याला दिसते. इकडे आढळराव हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा मात्र हे त्रिकूट बाहेर येतं आणि ते आढळरावांना पाहतं. तेव्हा मात्र आढळराव विचारू लागतात की काय झालं, काय शिस्तय, काय काय डोक्यात काय शिस्तय तुमच्या, असं म्हणत त्यांना विचारतात. तेव्हा गणपत म्हणत असतो नाही नाही काय नाही, तेच कारखान्यावर गेलं पाहिजे ना, पैसे आज बिल निघणार आहे ऊसाचं. आढळराव म्हणतात कालच तर जाऊन आलोय, कालच बिल घेतलंय. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की नाही आज अजून एक बिल निघणार आहे. तेव्हा मात्र ते म्हणतात की हो का, बर. मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही नाही जात ना तर ते बिल घ्यायला यांना दोघांना पाठवतो, जयकांतला आणि यांना. तेव्हा इकडे आढळराव म्हणतात की नाही नाही मी आहे ना, मी घेऊन येतो तो बिल, असं आढळराव सांगू लागतात. आणि आढळराव पाहत असतात, कारण त्यांना लक्षातच येत नाहीये की यांचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. आता बिल आणायचंय आणि गणपतला आणि जयकांतला पाठवलं तर पैशांचं वाटोळं होऊ शकतं, हे आढळरावांच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून आढळराव स्वतः आता ते बिल आणण्यासाठी जायला निघतात. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू असतात आणि नेमकी कृष्णा दारात येते, गेट उघडत असते आणि पाठीमागून एक गाडी येते आणि त्या गाडीतून गुंड उतरतात आणि बाळजाबाई तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या पोरानं जे काय केलेलं आहे ते आम्हाला कळलेलं आहे, तुमच्या पोरामुळे आमचं वाटोळ झालेलं आहे, आमचे जे बाबा होते म्हणजे त्यांचा जो भोंदू बाबा होता तो उद्ध्वस्त झालेला आहे, असं यांचं म्हणणं असतं. आणि मैनावती म्हणते की आता काय करायचं. तेव्हा हे दोघं जण म्हणतात की आता मजा बघायची, म्हणजे आढळराव तिथं आहेत म्हणून दुष्यंतला आढळरावांना बाहेर पाठवलं, कृष्णाला मार करायचा आहे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या गोष्टी चाललेल्या असतात. कृष्णा तिथे येते आणि म्हणते की मी आणि दुष्यंत सरकारांनी दाखवून दिलेलं होतं ना काय केलेलं आहे ते, आणि मग त्या गुंडांची धुलाई करू लागते. त्या क्षणी मैनावती आणि तो इकडे बाळजाबाई यांचे तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण त्या 4 गुंडांची धुलाई एकटी कृष्णा करत असते. ते गुंड मात्र म्हणत असतात लय हिरोईनगिरी करायची आहे काय तुला, बघ आता काय करतो ते, असं म्हणत ते मजा बघत असतात. पण ह्या दोघी जणी आणि गणपत अजिबात वाचवायला जात नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की आपण वाचवायला जायचंच नाहीये, कृष्णालाच मारायचं आहे, म्हणून तर ते गुंड बोलवलेले होते. परंतु इकडे कृष्णाच्या मदतीला तिचा दुष्यंत धावून येणार आहे ही गोष्ट मात्र यांच्या लक्षात नसते. कृष्णा मात्र एकेका गुंडाची ताणक्याने धुलाई करत असते. शेतात वावरणारी आहे, त्याचबरोबर वावरात नांगर चालवणारी ही कृष्णा त्या गुंडांना नडत असते, त्यांना दाखवून देत असते की काय करू शकते ही कृष्णा. खऱ्या अर्थाने कृष्णाने आज दाखवून दिलेली असती तिची ताकद आणि त्याचबरोबर त्या गुंडांना दाखवून दिलेलं असतं की कृष्णा काय चीज आहे. खरं तर हे सगळं घडत असतं तेव्हा बाळजाबाईंच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. त्यांना खूप बरं वाटत असतं की चला एवढ्या छान गोष्टी घडतायत ना, आपल्या मनाप्रमाणे होतंय. त्या कृष्णेची धुलाई व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण त्यांना तेच हवं होतं. परंतु कृष्णा मात्र तिथे आता एकटी पडलेली असते. ते गुंड तिच्या अंगावरती धावून येत असतात, पण तिथे नेमका येतो तो म्हणजे दुष्यंत. तो म्हणतो की चला
आता तुम्हाला दाखवतो हिरोगिरी काय असते, हिरोईनगिरी नको आहे ना तुम्हाला. आणि मग दुष्यंत पण त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो. कृष्ण आणि दुष्यंत या दोघांनी दबंग स्टाईल अशी धुलाई केलेली असते. त्यातला एक गुंड असतो, त्याला कृष्ण पकडते, त्याला जाब विचारायचा असतो की हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून करतोय. पण तो गुंड कृष्णाला धक्का देतो आणि त्या क्षणी दुष्यंत येतो आणि कृष्णाला मिठीत घेतो. म्हणजे कृष्णा पडणार असते, दुष्यंतने येऊन तिला सावरलेलं असतं आणि त्यावेळी सगळ्यांच्या समोर कृष्णा ही दुष्यंतच्या मिठीत आलेली असते आणि बाळजाबाईचं तोंड जे आहे ते पाहण्यासारखं झालेलं असतं. बाळजाबाईला असं वाटत होतं की आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, पण अचानक दुष्यंतने एंट्री मारत हे सगळं करून दाखवलेलं असतं. कृष्णाला मात्र भारी वाटलेलं असतं, दुष्यंत माघारी आलेला आहे या गोष्टीचा आनंद कृष्णाला झालेला असतो. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा बाळजाबाईंना नमस्कार करते. बाळजाबाई म्हणतात की देवीच्या डोंगरावरची देवी आहे, तिकडे जायचंय आणि हे तुम्हाला करावं लागेल. आता जो जयकांत आहे त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे आढळराव म्हणतात की हो, हे व्रत तर तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण ही जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा रूममध्ये आलेले आहेत. दुष्यंतने त्याच्या बॅगेतलं साहित्य काढलंय आणि ते सगळं तो रूममध्ये ठेवत आहे कपाटामध्ये. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी घडतं असं की कृष्णा म्हणते की म्हणजे तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो, मी आलोय. तेव्हा ती म्हणते की माझ्यासाठी आलात ना तुम्ही, असं मुद्दामच त्याला बोलत असते. तेव्हा दुष्यंत तिच्याकडे पाहतच राहतो आणि कृष्णा मात्र गालातल्या गालात लाजत असते, हसत असते. तिला मात्र भारी वाटत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.